नमस्कार मंडळी, फूड कॉर्नर चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज छान असा साजूक तुपातला शिरा पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे: 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी गरम दूध, त्या दुधामध्ये वेलची पूड आणि केसर ॲड केलेला आहे, 1 वाटी गरम पाणी, काजू, बदाम, मनुके, 1 वाटी साखर आणि 1 वाटीला थोडंसं कमी असं साजूक तूप घेतलेलं आहे. आता आपण गॅसवरती पॅन गरम करायला ठेवणार आहोत. पॅन गरम झालेला आहे की नाही हे आपल्याला आता चेक करायचं आहे. पॅन गरम झाले आहे, मध्यम आचेवरच ठेवायचं आहे. त्यामध्ये आता 3 चमचे तूप टाकूया. पॅनमध्ये तूप टाकल्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेले काजू, बदाम आणि मनुके आपण टाकूया. ते छान असे ब्राऊन रंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. पहा, छान असे ब्राऊन झालेले आहेत. आता ते आपण काढून घेऊयात. पॅनमध्ये पुन्हा आपण आता तूप घालणार आहोत आणि 1 चमचा तूप आपण शेवटी ठेवणार आहोत. आपल्याला लागणार आहे शेवटी म्हणून. तूप गरम झाले आहे. मध्यम आचेवरतीच आपल्याला तूप गरम करायचे आहे. आता त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा आपण टाकणार आहोत तुपामध्ये आणि छान असं भाजून घेणार आहोत रवा. रवा असा थोडासा भाजत आल्यानंतर त्याचा रंग असा बदलत जातो. थोडासा आता येल्लोश आपल्याला दिसत आहे. अजून थोडा वेळ आपल्याला 5 मिनिटे भाजून घ्यायचा आहे, थोडा ब्राउनिश कलर येईपर्यंत. पहा, आपला रवा छान असा भाजला गेलेला आहे. तुम्ही सगळे पाहू शकता. रवा छान भाजला गेलेला आहे आपला. आता त्यामध्ये आपण गरम दूध, जे वेलची पूड आणि केसर आहे त्यामध्ये टाकणार आहोत, घालणार आहोत आणि गरम पाणी त्यामध्ये टाकणार आहोत. ते छान असं मिक्स करून घेणार आहोत. पटपट मिक्स करायचं आहे. पटपट मिक्स केल्यामुळे आपल्याला गाठी गाठी अशा होत नाही रव्याच्या. छान असा मऊसूद होतो. आता आपण त्याच्यामध्ये भाजलेले मनुके, काजू आणि बदाम घालणार आहोत आणि ते पुन्हा छान असे मिक्स करून घेणार आहोत आणि 2 मिनिटं मध्यम आचेवर ते वाफून घेणार आहोत. 2 मिनिटं झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी साखर ॲड करणार आहोत. ती छान मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. साखर पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याचा कलर पुन्हा असा थोडासा ब्राउनिश झालेला आहे. छान असा कलर आपल्या शिऱ्याला आलेला आहे. आता उरलेले सगळं तूप आपण त्यामध्ये घालणार आहोत. तूप घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेऊया. आता पुन्हा 1 मिनिटं आपण त्याला वाफ देणार आहोत. वाफ दिल्यानंतर पहा, आपला शिरा असा छान तयार झालेला आहे. आता आपण तो शिरा प्लेटमध्ये काढून घेऊया. असा चिकट, पचपचीत असा शिरा आपला झाला नाहीये. छान असा मऊसूत आपला शिरा तयार झालेला आहे. त्याचा कलरही खूप छान आलेला आहे. व्हाईट असा किंवा येल्लोश असा नाही, थोडासा लाईट ब्राउनिश असा शिरा आपला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण अशा छान छान व्हिडिओ तयार करत राहू. धन्यवाद.